ओके. मी वाघ महेंद्र बुलढाणा इन्स्ट्रक्टर ITIC. ज्या वेळेला आपण लेथ मशीनवर काम करत असतो, मिलिंग मशीनवर काम करत असतो, नंतर ड्रिलिंग मशीनवर काम करत असतो, त्यावेळेस काम करत असताना आपण त्यांचे कटिंग स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट इत्यादी गोष्टी पाहिजे. तसं आता आपण काम करतो याच्याबद्दल माहिती घेतोय ते ग्राइंडिंग मशीन. मग ग्राइंडिंग मशीनवर आपण काम करत असताना ग्राइंडिंग मशीनचा आपण ज्यावेळेस ग्राइंडिंग मशीन स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट हे प्रकरण आपण आज पाहणार. ज्यावेळेस आपण ग्राइंडिंग मशीनवर काम करत असतो त्यावेळेस बीड स्वतःच्या आशा भौतिकपणे कठीण न करता एका मिनिटात जे फेरे होतात त्या फेऱ्याला आपण ग्राइंडिंग मशीन स्पीड असे म्हणतो. काही काही ग्राइंडिंग मशीनचे स्पीड फिक्स केलेले असतात, त्यामुळे स्पीड फीड चेंज करायची आवश्यकता नसते. सर्कल ग्राइंडिंग मशीन असेल तर सर्कल ग्राइंडिंग मशीनचा स्पीड हा 1800 ते 2000 हा कंटिन्यू असतो, कायम असतो. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन असेल तर त्याचा स्पीड हा साधारणपणे 3000 ते 4000 पर्यंत हा स्पीड फिक्स असतो. त्यामुळे त्या ठिकाणी स्पीड फीड चेंज करायची आपल्याला गरज नसते. त्याच्यामध्ये सर्कल ग्राइंडिंग मशीन असेल तर सुद्धा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन असेल याची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी स्पीड हा बदलता असेल तर तो मीटर पर सेकंद याच्यामध्ये तो मोजला जातो. याच पद्धतीने आपण कटिंग स्पीड पाहू. कटिंग स्पीड म्हणजे काय तर ग्राइंडिंग मशीनच्या एका मिनिटात होणाऱ्या स्पीड फेऱ्यांमुळे जेवढ्या लांबीची चिटक बंद होती ती फूट आकार मीटर मध्ये मोजल्यास त्याला आपण ग्राइंडिंग मशीन स्पीड कटिंग स्पीड असे म्हणतो. ग्राइंडिंग मशीन कटिंग स्पीड हा रेव्होल्यूशन पर मिनिट याच्यामध्ये मोजला जातो. आपण इथे ड्रिलिंग मशीन असेल, ग्रेट मशीन असेल, ग्राइंडिंग मशीन असेल याच्यामध्ये कटिंग स्पीड मॉडल आपण CS घेतो. तसे याच्यामध्ये CS घ्यायच्या ऐवजी आपण काय करायचा असतो हा V घ्यायचा असतो. आता आपल्या ज्यावेळी ग्राइंडिंग मशीनचा कटिंग स्पीड काढायची त्यासाठी ते काही सूत्र दिलेलं असतं. ते सूत्र आहे बघा, R2 बरोबर V बरोबर π/N भागिले 1000 गुणिले 60 रेव्होल्यूशन पर सेकंद. याच्यामध्ये हे सूत्र दिलेलं आहे. हे सूत्रात किती टाकायचं आणि त्याच्या सहाय्याने आपण काय करायचं उदाहरण सोडवायचं. आता याच्यामध्ये बघा V म्हणजे काय सर्कल स्पीड इन मीटर पर सेकंड. काय येते V म्हणजे सर्कल स्पीड इन मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर N बरोबर स्पिंडलचे फेरे, स्पिंडलचे एका मिनिटात होणाऱ्या फेऱ्याला आपण काय म्हणतो N म्हणतो. 1000 म्हणजे कर्व इन मीटर, मीटरचं मिलीमीटर मध्ये रूपांतर केलं त्याला आपण काय म्हणतो 1000 म्हणतो. एका मीटर मध्ये 1000 मिलीमीटर असतात म्हणून मेट्रिक मध्ये आपण मापाचं म्हणून आपण हे 1000 घेत असतो. 60 म्हणजे काय कर्व RPM इंटू सेकंद. जे RPM ते आपण कशामध्ये केले ते सेकंदामध्ये करण्यासाठी ते ठिकाणी काय केलंय या ठिकाणी गुणले 60 केलेलं. आता याच्यामध्ये बघा व्हील स्पीड हा कशावर अवलंबून असतो, जो हा स्पीड हा कशावर अवलंबून असतो जॉबचं डायमीटर. त्याच्यानंतर RPM या गोष्टीवर तो अवलंबून असतो. मशीनचा प्रकार, पाहिजे असलेली फिनिशिंग, बॉन्डचा प्रकार, ऑपरेशनचा प्रकार, त्यानंतर या गोष्टीवर कटिंग स्पीड हा अवलंबून असतो. कटिंग स्पीड साधारणपणे हा 10 ते 50 मीटर पर सेकंद याच्यावर तो असतो. हार्ड मटेरियल असेल तर त्या ठिकाणी कटिंग स्पीड हा कमी ठेवला जातो. सॉफ्ट मटेरियल असेल कटिंग स्पीड हा जास्त ठेवला जातो. फिनिशिंग पाहिजे असेल कटिंग स्पीड हा जास्त ठेवला पाहिजे. रफ फिनिशिंग असेल कटिंग स्पीड हा कमी ठेवला जातो. ऑपरेशनचा प्रकार किचकन असेल कटिंग स्पीड हा कमी ठेवला जातो. ऑपरेशन प्लेन आणि सरळ असेल कटिंग स्पीड हा जास्त ठेवला जातो. शक्यतो सिलेंड्रिकल ग्राइंडिंग किंवा मोठे व्हील असण्यासाठी कटिंग स्पीड हा जास्त ठेवतात, लहान व्हीलसाठी कटिंग स्पीड हा कमी ठेवला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो वर्क स्पीड. वर्क स्पीड म्हणजे काय जॉबच्या एका मिनिटात होणाऱ्या फेऱ्याला आपण काय म्हणतो वर्क स्पीड असं म्हणतो. वर्क स्पीड हा 2 प्रकारचे मशीन असतात. त्याच्यामध्ये सर्कल ग्राइंडिंग मशीन असेल तर केवळ हा मागच्या किंवा पुढच्या बाजूला रेसिप्रोकेटली डाव्या किंवा उजव्या बाजूला त्या ठिकाणी सरकत असतो. आणि सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन असेल तर जो वर्क स्पीड हा काय असतो गोलाकार फिरत असतो. म्हणून रफ काम असेल तर वर्क स्पीड हा कमी ठेवला जातो. फिनिशिंग काम असेल तर वर्क स्पीड हा जास्त ठेवला जातो. हार्ड मटेरियलसाठी वर्क स्पीड हा जास्त ठेवला जातो. सॉफ्ट मटेरियलसाठी वर्क स्पीड हा कमी ठेवला जातो. फिनिशिंग कामासाठी वर्क स्पीड हा जास्त ठेवला जातो. रफ कामासाठी वर्क स्पीड हा कमी ठेवला जातो. हार्ड मटेरियलसाठी वर्क स्पीड हा जास्त ठेवला जातो. सॉफ्ट मटेरियलसाठी वर्क स्पीड हा कमी ठेवला जातो. किचकट जॉब असेल तर वर्क स्पीड हा काय केला जातो कमी ठेवला जातो. आणि हार्ड मटेरियल असेल तर वर्क स्पीड हा काय ठेवला जातो कमी ठेवला जातो. काही वेळा
बी गुणिले 1000 भागिले पाय भागिले डी मीटर पर मिनिट. कशासाठी काढायचं आहे? आरपीएम काढण्यासाठी हे काय दिलेलं आहे? सूत्र आहे. बी गुणिले 1000 भागिले पाय डी मीटर पर सेकंद मीटर पर मिनिट. वर्ग स्पीड हा साधारणपणे 10 ते 20 आणि 50 ते 65. म्हणजे थोडक्यात काय आहे? वर्ग स्पीड हा सॉफ्ट मोटरसाठी जास्त ठेवला जातो आणि हार्ड मोटरसाठी तो काय ठेवला जातो? कमी ठेवला जातो. त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे तो फीड. फीड म्हणजे काय? फीड हा जॉबच्या खालच्या बाजूने विजलाची क्रॉसमध्ये चाल दिली जाते, त्याला आपण काय म्हणतो? फीड. फीड थोडक्यात काय असतो? जॉबवर कट घेण्यासाठी जॉबच्या खालून पुढच्या बाजूला सरकवला जातो, तर डाव्या बाजूला तो त्या ठिकाणी सरकवला जातो. फीड हा वर्ग स्पीड, नंतर व्हीलची रुंदी, पायच्या फिनिशिंग आणि मर्यादेचा प्रकार याच्यावर अवलंबून असतो. वर्ग स्पीड जास्त असतं तर फीड काय करतो? कमी ठेवला जातो, कमी केला जातो. वर्ग स्पीड जर जास्त असतं तर फीड सुद्धा काय केला जातो? जास्त दिला जातो. त्याच्यानंतर फिनिशिंग जर पाहिजे असेल तर वर्ग स्पीड हा कमी ठेवला जातो. फिनिशिंग जर असेल तर वर्ग स्पीड हा जास्त ठेवला जातो. हार्ड मोटर असेल तर वर्ग स्पीड हा काय केला जातो? कमी ठेवला जातो. सॉफ्ट मोटर असेल तर फीड हा काय केला जातो? जास्त दिला जातो. सर्वसाधारणपणे जनरल कामासाठी फीड हा किती दिला जातो? रफ कामासाठी व्हीलच्या किमतीच्या तो 3/4 ते 2/3 इतका ठेवला जातो. फीड हा जनरल कामासाठी रफ कामानंतर व्हील किमतीच्या 3/4 ते 2/3 इतका ठेवला जातो. फिनिशिंग कामाचं तर फीड हा 1/8 व्हील रुंदीच्या 1/4 ते 1/8 इतका तो ठेवला जातो. त्याच्यानंतर चूज द काइंड आन्सर मध्ये नेहमी विचारला जातो फीड किती प्रमाणात दिला जातो? तर रफ कामासाठी 3/4 ते 2/3 दिला जातो. फिनिशिंग कामासाठी 1/4 ते 1/8 दिला जातो. डेप्थ ऑफ कट. डेप्थ ऑफ कट म्हणजे काय? एका पासमध्ये गायटिंग वेलच्या एका पासमध्ये किती जागेचं मटेरियल काढलं जातं त्याच्यावर तो फीड ठेवला जातो. सर्वसाधारणपणे रफ कामासाठी तो 0.2 ते 0.3 ठेवला जातो. फिनिशिंग कामासाठी 0.05 ते 0.1 इतका ठेवला जातो. म्हणजे रफ कामासाठी जास्त ठेवला जातो डेप्थ ऑफ कट, फिनिशिंग कामासाठी तो कमी ठेवला जातो. अलाउन्स हा 0.5 इतका ठेवला जातो. हार्ड मोटरसाठी कमी ठेवला जातो, सॉफ्ट मोटरसाठी तो जास्त ठेवला जातो. इंटरनल लाईनसाठी कमी ठेवला जातो आणि एक्सटर्नल लाईनसाठी जास्त ठेवला जातो. या ठिकाणी प्रकरणाचं नाव आहे ग्राइंडिंग मशीन फीड डेप्थ ऑफ कट. या ठिकाणी प्रकरण संपलेलं आहे.